मॅम, देवाची भक्ती करताना किंवा देवाची साधना करताना कोणते नियम एखाद्या व्यक्तीने पाळले पाहिजे? सगळ्यात मेन म्हणजे तर मी म्हणते हिंदू धर्मात मांस मशिरा हे करूच नका, आणि ते करून तर तुम्ही कुठल्याच देवाजवळ जाऊ नका. हे तर माझं पार सगळ्यांना पहिल्यापासून सांगणं आहे. बरं, तुम्हाला जर ते करायचं असेल तर तुम्ही ह्या मार्गाकडे जाऊ नका. तुम्ही अंतर्मनाने शुद्ध राहा तरी पण चालतं. याचे नियम कसे असतात? आता दत्त सेवा करायची आहे तुम्हाला, तर दत्त सेवा जेव्हा करताना गुरुवारी सुरुवात करावी. कुठल्याही, आता मला असं माझ्या एक फॉर एक्झाम्पल माझ्या मनात आले की मला आजपासून दत्त सेवा करायची. बरोबर. कुठल्याही गुरुवारी दत्त मंदिरात जाऊन तिथे बसून दत्त बाबांनी वाचा, गुरुचं कुठलंही चरित्र वाचा. परत त्याच्यानंतर तुम्हाला जर हे वाचायचं असेल म्हणजे गुरुच्या कुठल्याही सानिध्यातलं दत्त गुरूंचा कुठलाही अध्ययन वाचा. गुरुचरित्रामृत मधलं तुम्ही 12वा अध्याय वाचा. 12वा नाही वाचता आला तर कुठलंही दत्त साधनेतला एखादं सूत्र वाटा, मंत्र वाचा, पुष्पांजली वाचा. म्हणे भावाने त्यांच्याकडे अंतर्मुखाने बघा आणि सुरुवात करा. अत्तराचा बोळा घेऊन जा, दत्ताला लावा, आपल्या स्पर्श आपल्या जवळ ठेवा. एनर्जी आपल्याला कनेक्ट होते, सात्विकता मनात येते, मन थोडंसं शीतल होतं आणि आपली एक सुरुवात होते, एका आध्यात्मिक जर्नीची सुरुवात होते. इतकं सिंपल असतं सर. आजपर्यंतचा इतिहास कोणत्या देवानी कुठल्या त्याच्या भक्ताकडे काही मागितलंय का? पण तुम्ही देवाकडे जाताना काय करता? तुमच्या मनाच्या शांततेसाठी त्याला सांगता का मी तुला हे देईन मग तू दे. तुमचा सांसारिक जो पिढा उचललेला आहे तुम्ही देण्या घेण्याचा, तो ते देवावर पण लागू ठेवतो. मग याच्यात कुठे अध्यात्म आलं? थोर संतांचं काय वाक्य आहे? तुम्ही मनापासून चिंतन करा. मनापासून तुम्ही ते अंतर्मुखामध्ये येऊ द्या. तुमच्या प्रत्येक वाणीमध्ये तुमच्या संतांची नावं असू द्या. त्याला अध्यात्म म्हणावं. पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी YouTube वर जाऊन बँटर विथ चेतन सर्च करा.